नमस्कार. आपली काकीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तांदळाच्या चिरमुऱ्याचं भडंग तर तुम्ही नेहमीच खाता, पण त्याला थोडंसं हटके आपण आज नाचणीच्या चिरमुऱ्याचं भडंग बनवणार आहोत. त्यासाठी चला तर मग त्याला लागणारं साहित्य बघूया. एक बाउल मी नाचणीचं चिरमुरं घेतलेलं आहे. थोडंसं कढीपत्ता घ्यायचा आहे, एक लिंबू, शेंगदाणे, लसूण. लिंबूनं भडंग थोडंसं चटपटीत आणि खायला मस्त लागते. साखर घेतलेली आहे थोडीशी, जिरं, मोहरी, हळद, मीठ आणि लाल तिखट. चला तर मग आपण भडंग बनवायला घेऊ. त्याला लागणारं तेल घेतलं. तेल थोडंसं गरम करायचं आहे. तेल गरम झालं की शेंगदाणे घालायचं आहे. शेंगदाणे थोडेसे भाजून आपण चिरमुऱ्यावर काढून घ्यायचं आहे. शेंगदाणे भाजलेले आहे, काढून घेऊ आपण. ह्याच तेलामध्ये आता फोडणी द्यायचं आहे. जिरं मोहरी घातले, कढीपत्ता घातला, लसूण ठेचून घेतलेला आहे. थोडंसं लालसर उतरून भाजायचं आहे. लसूण छान भाजलं की त्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं तिखट, चवीनुसार मीठ, आणि ह्यातच भडंगला खमंग आणि चटपटीत टेस्ट येण्यासाठी थोडंसं लिंबू पिळायचं आहे. आणि आपल्याला इंडक्शन हे बंद करायचं आहे. आता ह्यामध्ये चिरमुरं घालून घेऊ आणि हे छान काढून घ्यायचं. कांदा, कोथिंबीर, टोमॅटो घातलं की मस्त चटपटीत भेळ तयार होते. छान असं कालवून घेऊ. कालवून तयार झालेलं आहे. आता हे तळलेले शेंगदाणे घालायचे. हे खायला पौष्टिक पण आणि चवीला पण खूप छान लागते. नाचणीचं भडंग आपलं तयार झालेलं आहे. आपण याचा आता सुकी भेळ तयार करू. दळलेले पण साखर घालायचे. कुणाला तिखट आवडते त्यांनी थोडं घाला, कुणाला गोड तिखट आवडत असेल त्यांनी चवीनुसार घालू शकता. आणि छान असं कालवून घ्यायचं आहे. हे आपलं नाचण्याचं चिरमुऱ्याचं भडंग तयार झालेलं आहे चटपटीत. तुम्ही बघू शकता. तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. आपण ह्याच भडंगपासून पुढचं आता चटपटीत भेळ बनवणार आहोत. ते तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता.